काय ते काय करायचंय तो घेतोय ठेवायचा कुठे तिकडे चल मग जाऊया चल चल वाजवत जाऊ. तर हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसाने व्लॉग बनवतोय कारण की आज कुठेतरी चाललेलो आहे मी आणि तेजस. थोडं एक कृषी प्रदर्शन आहे, ॲग्रो एक्सपो आहे, तर ते बघण्यासाठी आम्ही आता चिपळूणला जाणार आहोत. सकाळचे वाजलेत 9:15 झालेत. आमचं जायचं होतं 8 वाजता निघणार होतो. हा लेट केला मग मी पण लेट केला, मग आता निघायचं ठरलंय. चलो लेट्स गो. चलो ना एक सावली ऊन वाटतच नाही. अरे हा मला एक नंबर रूटच मस्त आहे. तिकडे पूर्ण ढगांवर ढग आहेत ते सगळ्याला प्राईड बघ किती आहे तिकडे. जरा दिसतंय. हा तेच ते दुःख वाचलेत सकाळचे 10:30. इकडे दुःख एक नंबर विषय. फुल फॉग. मी इकडे बरोबर व्हिडिओज बनवायला थांबलो होतो. हा कुठचा ब्रिज आहे काय माहिती नाही. गोवाकडे आलेला नाही आईच्या गोवा इथे यार मध्ये जाताना हा ब्रिज. अरे एक नंबर व्ह्यू असतो रे कायम. मध्ये जाताना आता थांबलेलो इथे तर व्ह्यू आहे ना एक नंबर ओके. अजून इथे वाजलेत 10:30 तरी पण अजून इथे फॉग आहे. फॉग म्हणजे बाप एकदम फुल ढगात विषय. आम्ही एका हॉटेलला आता आलेलो ओशन पॅसिफिकला. तिकडे ना 100 रुपयात अनलिमिटेड नाश्ता भेटतो. फक्त लवकर या, 11च्या आधी या. आम्ही आलेलो होतं नाश्ता पण एवढा नव्हता. क्लोजिंग टाईम असा चौकात घे होता नाश्ता बट क्लोजिंग टाईम होता त्याच्यामुळे काय आम्हाला सुरलेलं भेटत होतं पण आम्ही कट्टी मारतो. आता दुसरीकडे बघूया. बाई घेऊन आलाय मला इकडचा सावर्ड्यातला फेमस वडापाव खायला. स्वतः मागवलं नाही मिसळ, मला लावतोय खायला वडापाव. मी टेस्ट करके देखते हैं व्हाट इज द फेमस वडापाव. चांगला आहे रे, चांगला आहे. आम्ही आता पोचलेलो तिथे कृषी प्रदर्शनला. लेट्सी काय आहे कसं काय आहे. आणि दुर्गाश्री बकासूर पण आलेला आहे. बघूया असा विषय आहे का. हां तर पहिलाच विषय म्हणजे गेट चुकलेलो आम्ही. इकडनं एंट्री नाही आहे, तिकडनं एंट्री नाही आहे, तिकडनं पाठच्या गेटची एंट्री आहे. एंट्री गेल्या पहिलं हे कॉलेजचा विषय DBBS KV. अरे भाव थांब जरा, थांब. जे कामसाठी आलो होतो म्हणजे लाईक काजू करायसाठी शोधायचं होतं मला ते मशीन. ते भेटले दापोलीत आहे, त्याच्या घ्यायला पाहिजे. तर ते दापोलीत जाऊन तिकडे जाऊन तिकडे कॉन्टॅक्ट करायला पडले. त्यामुळे ते आता हे 2 पुस्तकं घेतलेत. बघूया आता किती दिवस. बकरी स्टॉप टी लशी दे. चुकीचा वापर झालेला आहे इथे.
नको म्हणून एवढं सगळं इकडनं आलाय निघून. हा मेन विषय चालू. वाव, इकडनं सुरुवात. संगमेश्वर तालुक्यात देवरूखमध्ये अनेक स्पर्धांमध्ये सहभागी असताना विषय सन्मान्य पत्रकार बंधूंचा याचं नाव युवराज रेडा, आमचा तेजस रेडा. बाईला लाज वाटते अजून. हाय त्याला काय करतो, चावायला जाऊ नको, मारल तो मला. बघ कसले आहेत, इकडे बघ सेम, इकडे बघ इकडे बघ हे पहिला सेम टू सेम तेजस. सरच्या लक्ष्मीला घेऊन आले. वय 2 महिने. लक्ष्मी वय 2 महिने. भारी बैल आलेले आहेत. 2 महिन्याची असणारी रेडी आहे. अजून का आलेला नाही. परत आम्ही दुसऱ्या बैल बघूया. कोण आहे ते, चतुर आणि राजा. कसला आहे तू बघ. ब्लॅक बॉय एक नंबर विषय नाही. काय आहे तो, कपिला साहिलवाल गिर. कसला मेला स्टड आहे वो, खतरनाक. हे ते ह्या एक बैलची काय आहे, नाव काय आहे, ब्रीड काय आहे ते नंदीसारखं वाटतं. काऊज अँड काऊज, बैलाज अँड वासरूज अँड म्हशाज अँड रेडाज एव्हरीवेअर. हे आपल्या महाराष्ट्रातल्या जनावरांपेक्षा अधिक ताकदीच्या याच्यातले आता आपल्याकडे 10 ते 15 जनावरं आहेत. पण आता आपण घेण्याचा विचार करत नाही, त्याच्यात आपण वाढ काढण्याचा विचार करतो. त्याच्यामध्येच आपण तो फार्म चालू करतो. झालेला आहे की मेन कलाकार अजून आलेला नाही. आलाय पण त्याला अजून आणलं नाही. तर त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की जरा जेवून येतो. तर आम्ही तेजसच्या ताईकडे चाललोय जेवायला. लेट्स गो. बकासूर आलाय, आताच मगाची एंट्री झाली आणि फुल गर्दी जमलेली आहे. त्याला होतं म्हणून आलो. सोबत सेल्फी घेऊन आता आम्ही आमच्या मार्गाला लागतो. वाज झाला कारण की रत्नागिरीत जायचं आहे, नंतर थंडी लागेल. चले